हॅलो. हॅलो. तानाजी भाऊ आहेत ना मार्केट हो, पुणे? तानाजी चौधरी बोलतोय. हा, ते आपल्याला ते डाळिंब आणायचे होते, त्याला डागात डाळिंब इकतील का मग? कसले केलेची आहेत का? हा, बारीक बारीक डाग आहे थोडे. आपण पुणे मार्केटला आणणार की नाशिक मार्केटला? आम्हाला नाशिक जवळ पडतं. बरं. एक लक्षात घ्या, हा आपल्याला मातीचा सुद्धा उद्या हा, माती जरी आणली तरी किलोनी विकण्याची क्षमता ठेवून आम्ही नक्कीच चालतोय. पण असं का? बरोबर. केल्या झाला तुम्हाला फेकून देण्याच्या लेवलवर जो माल असेल हा तो हा, मार्केटमध्ये आणू नका. थोडासा जो स्पॉट आहे तो हाव ना, हाव स्पॉट ना. चालतो का हे चेक करण्यासाठी थोडासा माल आणून पहा. कारण मला हम्म, माहिती आहे की आता संकट तुमच्यावरती जास्त आहे हा आणि हा, आता तो आपल्याला लहान लेकरासारखा माल सांभाळलेला आहे. आता हो तो हो, फेकून देऊशी वाटत नाही. मार्केटमध्ये 2 पैसे घटतील का ही पण भीती आहे. हा. पण त्याची तोडणी आणि ट्रान्सपोर्टिंग हे व्हायला जाऊ नये त्यासाठी आपण थोडाफार माल आणून पहा. आपला कोणत्या तालुक्यातून माल येणार आहे? पैठण तालुका. पैठण म्हणजे संभाजीनगरहून तुम्ही येणार आहात. हा हा. मग त्या साईडनी जर गाड्या येणार असतील दुसऱ्या काही भाजीपाल्याच्या किंवा फळांच्या डाळिंबाच्या अशा काय आहेत का हा. तिकडनं? नाही ना, आता हे पेशलच आम्ही 5-6 जण मिळून गाडी काढू लागलोय उद्या. बरं. ठीक आहे. मग काही अडचण नाही. जर तसं असेल ना तर पहिल्यांदा काय करा, जास्त तेलाचा माल अजिबात आणू नका. थोडा हा थोडा हा, स्पॉटचा माल आणा आणि हा हा. बारीक साईज आणू नका. साधारणतः 200 ग्रॅमच्या वरचा माल तोडा. बारीक कुटी तोडू नका. बरं बरं बरं. एवढं करा. शेवट हा आपल्याला पैसे बनवायच्यात आणि ह्या पैसे हा बनवत असताना तेलाचं थैमान संभाजीनगरला खूप आहे. मी सगळीकडनं हा रिपोर्ट देतो तुम्हाला. हा हा हा. हं? हा, मग तेच ना म्हणलं आम्ही यांना चौकशी करतो म्हणलं आणि मग तोडू म्हणलं. हा, पण मोठ्या साईजचा तोडा, थोडासा स्पॉट तोडा आणि असं वाटलं की बाबा मोठा स्पॉट पण जातो का? पण शक्यतो तेल विकला जात नाही जास्त स्पॉटचा. हा हा, थोडासा स्पॉट असेल तर तो काढूया आपण. बरं 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 बरं. हं? हो. तुम्ही मागल्या चाल. वर्षी बी आपल्याकडे आला नाशिकला ना? हा हा हा. अच्छा. नाशिकला तुम्हाला आता इथं आल्याच्या नंतर अशी काही गैरसोय वाटते असं काय आढळलं मागच्या वर्षामध्ये? नाही नाही, काहीच नाही गैरसोय, काहीच नाही. एकदम चांगलं आहे. चांगलं समजा पैसे होते बाबा, चांगले माल विकता म्हणून तर मग कॉल केला ना तुम्हाला. आणि एक विश्वास तुमचा वाढत चाललाय आणि हा जागेवरतीच तुम्ही जास्त देण्याचं प्रमाण होतं. आता लोकांना मार्केटला न्याय मिळतोय शेतकऱ्यांना, तर शेतकरी नाशिक मार्केट जास्तीत जास्त तुमच्या भागात नेण्याचा प्रयत्न करायला लागला हे मला जाणवायला लागले. हा हा, म्हणजे आता तिकडे इकडे समजा काय ते परी घेतात आपले, चांगला चांगला माल देतात, हो. त्याचे पैसे तिकडे जास्त बनू लागले मग मार्केटला. हा. नाशिकमध्ये आता काय झालेलं आहे की गुजरातहून सगळे व्यापारी आता तिकडले माल खराब व्हायला लागलेत, बॉईल व्हायला लागले, तिकडे यायला लागलेले आहेत हा आणि हा इथं त्या मालाचे चांगले पैसे बनायला आता महाराष्ट्रात बी मालाचा शॉर्टेज आहे. त्यामुळं जे आहे त्या मालाचे चांगले पैसे बनवायला त्यांचा आधार भेटायला लागलेला आहे गुजरातून आले आणि राजस्थानहून आलेल्या व्यापाऱ्यांचा. हा. तुमचे ते हम्म. पुण्याचे व्हिडिओ बघत असतो मी. हा हा हा. तर मग ते पुण्यामध्ये थोडं लांब येत म्हणलं, मग नाशिकला आणू बुवा. मी म्हणूनच आम्ही सेंटरला तिकडनं भाग निवडला. आता पूर्वी पार त्या साईडने नाशिकहून पुण्याला माल यायला लागले होते, पण आपण आता नाशिकचे पुण्याचे सुद्धा व्यापारी आम्ही नाशिकला पाठवलेले आहेत कारण इथं जागा कमी आहे. हा नाशिकला आपल्याला मुबलक जागा आहे. हा त्यामुळं तुम्ही नाशिककडं आल्यानं तुमचा वेळ वाचणार आहे आणि आता पर्यायानं तिथं रेट पण चांगले निघायला लागलेले आहेत. हा, मग तेच मी म्हणलं, मग मोठे फेकून देण्यापेक्षा मला हा, इकडं मोठे मोठे मोठे. मोठे काढा, बघूया काय होतं. हा शेवट रिक्स घेणं खेळलेलोच आहे आतापर्यंत आणि थोडं हा हा ट्रान्सपोर्टिंग मध्ये रिक्स खेळून बघूया. हा. आम्ही प्रयत्न करू की तुमचा जास्तीत जास्त चांगल्या भावात माल विकायचा प्रयत्न करूया. बरं बरं बरं, हा, चालेल. तुम्ही प्रीमियम कृषी मार्केटमध्ये कुणाला असेल, कुणाचे असेल तर बिनधास्त सांगा, आडगावला घेऊन जा म्हणून. हा हा हा, हा, चालेल. फक्त हलकं तोडू नका जास्त नाही नाही, हलका तोडीतच नाही ना. आणि चांगल्या मालाचे रेट चांगले आहेत यालाही आपण हा, विकायचा प्रयत्न करू. अजून चांगल्या मागायला थोडं बाकी आहे, अजून 15 एक दिवस. हो 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 हो. हा, पाऊस पडला का तेव्हा तयार होते. पण आता हे जे खराब होते मला तिथं, आपले 2 पैसे गेले समजा वसूल होते बाबा, काही जरा व्हायला तरी. डोळ्यातून पाणी येते आता शेतकऱ्यांच्या आणि आम्हालाही वाईट वाटतंय. बेकार कंडिशन झाली तेल्यानी, गारपिटीनी. हो ना, हो ना. गारपीट आली की तेल आला आणि आता वादळ येते 2-3 दिवस सगळीकडे झाडं पडतायत. हा, वादळ बिल झालं आमच्या भागाला बी, झाडं सगळे मोडलेत. हो 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 हो. नाही, काही काळजी करू नका, हा बिनधास्त या आणि त्याच्यामध्ये जो नुकसान झाले आता त्याला कुठंतरी आपण ₹2 कसे वाढवता येतील गिरायकाकडनं असे हा, गिरायक गोळा करतोय. बरं बरं, चालतं. धन्यवाद. चालेल चालेल चालेल, या हो या या या. हो.